हाय फ्रेंड्स, तर मी सरू आणि माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळी ते मी किचनमध्ये काम करत होते, तेवढ्या तिथे माहीर आला आणि सांगतो आंटी मी स्कूलला आज थोडंसं लेट चाललं म्हणून आला होता. तर त्याला ना स्कूलमधून बॅच भेटलेलं क्रिएटिव्ह स्टारचं आणि ते बाहेर वहिनी टी व्ही पाहत होती. मी पटापट देवपूजा केली आणि देवारा छान असा सजवलेला मी आज छान दिसत होता. मग काय कॉर्नफ्लेक्स खाल्ले आणि वहिनी ते आणि नक्ष कॉफी आणि चाय पित होते. मग काय मी माझ्या कामाला लागले आणि बाहेर मस्त असं पाऊस पडत होता आणि मी अशी कामाला बसले आणि पाऊस पडताना खूप भारी वाटते. ते आवाज पावसाचा छान असा येतो. मग पटापट स्वयंपाक केला. आज होता वावीची बोटी आणि ते एकीकडे भात घातलेला आणि मग निघाले बंगल्यावर जायला. अनुजबाला मला घ्यायला आला होता. आज थोडंसं काम लवकर फिनिश झालं होतं. मग विचार केला चला एक फेरफटका मारून यावा मोठ्या घरी. मग काय फोन केला बालाला, लगेच आला घ्यायला. मग गेले घरी आणि खूप छान असं ढगाळ वातावरण होतं. वाटलं होतं पाऊस पडेल पण काही पडला नाही. मग पोचलो बंगल्यावर आणि बाबा दारातच उभे होते. मी गेले की त्यांना वेगळीच वाईब येते. सगळेजण असे फ्रेंडली होऊन माझ्यासोबत बोलत बसतात. मग काय संध्याकाळी निघाले कुठेतरी जायला. कुठेतरी मग जाताना हरिओममधून खाऊ घेतलं थोडंसं आणि आम्ही फ्रँकी आणि इथे दादानी दाबेली खाल्ली. मग इथे खूप आज ट्रॅफिक होती सॅटर्डे असल्यामुळे. त्या ट्रॅफिकमधून कसे करत आम्ही निघालो आणि पुढे येऊन आम्हाला थोडा तरी पाऊस भेटला. दादाने तर घातलेला रेनकोट पण मी मस्त रिमझिम पावसात भिजत होते. थोडं वेगळीच वाईब येत होती. असा मी माझा दिवस एंड केला. आणि जर तुम्ही हा व्लॉग यूट्यूबवर पाहत असाल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. हॅव अ नाईस डे.